चांगले आपले आपले अनुभव इथं मांडले आणि ही बाबाजीची तपोभूमी आहे आणि या मल्लंगी तपोभूमीमध्ये दादरावनं आताच वर्णन केलं. जवळपास 40 ते 50 45-50 वर्षाच्या जवळची गोष्ट आहे. म्हणजे तेव्हा मी खूप लहान होतो. तर जवळपास 40 ते 50 वर्षाच्या जवळची गोष्ट आहे. बाबा तेव्हा आले तेव्हा हे रोड वगैरे काही नव्हतं. सरळ म्हणजे पैदल रस्ता ते पैदल रस्ता तर नव्या माणसाला गटच नव्हता त्या टायमामध्ये. आणि हे जे आपण बसलेले आहे ना जागा, हे बी पुरं पडीत जागा होती त्या काळामध्ये. यानं पूर्ण झाडं होते, काही कास्त नव्हती. तर त्या काळामध्ये बाबाजी इथं येऊन बसलेले आहेत. दादारावनं आताच वर्णन केलं त्या काळात त्याने कसे आले, कसे बसले ते त्यालाच माहीत आहे. तर आज बाबाजीच्या तपोभूमीमध्ये त्यांना काय मिळालं आणि त्यानं आपल्याला जे त्यांना मिळालं त्यांनी आपल्याला सर्वाला प्रसादासारखं वाटलं. तर आजचा जो दिवस आहे, गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देवा, म्हणून गुरुसी भजावे सव ध्यानासी आणावे. आजचा जो दिवस आहे तो बाबाजीला संतांना काय मिळालं, बाबाजींना या ठिकाणी काय मिळालं, त्या दिवसाचं वर्णन आहे आज इथं. आणि त्याच गोष्टीचं मंथन आहे. मंथन की त्यांच्या विचाराचं, संतांच्या विचाराचं आज आत्तापर्यंत इथं मंथन झालं. सर्वांना बाबाजीचे संतांचे विचार इथं मांडले. आणि बाबाजीचा सर्वात मोठा जो उद्देश होता तो ध्यान. बाबाजीनं कधी बी जेवढे बी आपले संस्थान उभारले त्यांनी सर्वाला म्हणत होते की 5 मिनिट 10 मिनिट तुम्ही ध्यान करा. काहून की बाबाजीने इथं ध्यान केलं. ध्यानामधूनच मला ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं, तत्वज्ञान झालं. हे सर्व मला ध्यानामधूनच मिळालं. म्हणून मी दुसऱ्याला काय सांगू. हेच त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जेवढे बी मंदिर दिले बाबाजीनं. आज जवळपास 250 मंदिरची स्थापना केली. त्यांनी सर्वाला एकच सांगितलं की 5 मिनिट 10 मिनिट तुम्ही ध्यानाला बसा. ध्यानामधूनच सर्व काही मला मिळालं. हे सर्वाला त्यांनी एकच सांगितलं. मग जर आपण ध्यान बघितलं तर ध्यान हनुमंतानं ध्यान केलेलं आहे, शंकर भगवानानं ध्यान केलेलं आहे. हे ध्यान बाबाजीनं असं आजचं काही नवीन नाही आहे. तर शंकर भगवानाला पार्वतीने विचारलं की तुम्ही सर्व जग तुमचं ध्यान करते, तर मग तुम्ही कुणाचं ध्यान करता. सर्व जग तुमचं ध्यान करते, तर त्याच्यामध्ये त्या भजनाच्या रूपामध्ये बी म्हणलेलं आहे की तुम्ही सांगा मज लागोनी तेव्हाच घेईल अन्न पाणी. असं पार्वतीनं शंकराला विचारलं की जोपर्यंत तुम्ही मला सांगत ना की तुम्ही कुणाचं ध्यान करता, म्हणजे सर्व जग तुमचं ध्यान करते, तर तुम्ही कुणाचं ध्यान करता मला सांगा म्हणल्यानं, हट केल्यानं तेव्हा त्यानं सांगितलं की मी शिव आहो आणि माझ्यामध्ये नांदणारा, या जगाला चालवणारा तो सदाशिव आहे. तो सदा राहणारा तो सदाशिव. तो जळत नाही, तो भिजत नाही, तो असा आणि या जगाला चालवणारा तो सदाशिव आहे. मी शिव आहो असं पार्वतीला सांगितलं. आणि तेच बाबा सुद्धा त्याच वाक्यावर म्हणले, विश्वामध्ये आपण आहो, आपल्यामध्ये विश्व आहे, तोच ईश्वर आहे. तोच ईश्वरमध्ये तो आत्मा, या सर्व जगाला चालवणारा, त्याचंच ध्यान आपल्याला बाबाजीनं सुद्धा सांगितलं. जो पिंडी तोच भरवांडी म्हणले. या जो पिंडामध्ये जो चालव आहो आहे तोच या जगाला चालवणारा, ब्रह्मांडाला चालवणारा तो ब्रह्मा. आणि याचंच आम्हाला बाबाजीनं आत्म्याच्या पलीकडे देव नाही. बाबा म्हणतो आत्म्याच्या पलीकडे देव नाही, श्वासोश्वासाच्या पलीकडे मंत्रच नाही. जे जे दिसे भूते ते ते मानी जे भगवंत, हे संतानं सुद्धा म्हणलेलं आहे. जळी तळी काष्टी पाषाणी तो भरून उरलेला आहे त्या, आणि तो आमच्यामध्ये बी आहे. म्हणून बाबा म्हणत होते, बाबाचे लोक पाया पडत होते तर बाबा म्हणायचे माझ्या पायामध्ये देव आहे का, माझ्या पायामध्ये देव आहे. तुम्ही रिकामे आहे का, तुमच्यामध्ये तो देव नाही का, तुमच्यामध्ये बी तो आहे. त्याला जर ओळखायचं असेल तर तुम्ही 5 मिनिट 10 मिनिट
तुम्ही ध्यान करा हे बाबाजीनं सर्वाला सांगितलं. मग आपल्याला जेवढे बी बाबानं ध्यान मंदिर दिले हे कशासाठी दिले? बाबा म्हणत होते परपंच करून परमार्थ करता येते. बाबा जसे जंगलामध्ये येऊन बसले, आम्हाला काही गरज नाही जंगलामध्ये येऊन बसायची, आम्हाला काही संसार सोडायची गरज नाही, आई वडील सोडायची गरज नाही, पत्नी सोडायची नाही, ना कपडे बदलायची आम्हाला काही गरज नाही आहे. देवाला काय पाहिजे म्हणले? श्रीप भाव. देव भावाचा भुकेला हात दुष्काळ तयाला, त्याला काही लागत नाही, श्रीप काय पाहिजे? भाव पाहिजे म्हणले. म्हणून बाबा म्हणत होते की तुम्ही तुमच्या घरी तुमच्या गावामध्ये तुम्ही बसू शकता 5 मिनिट 10 मिनिट. म्हणून बाबाजीने जे बी ध्यान मंदिर दिले त्याला ध्यान मंदिर म्हणतात. काय म्हणतात? त्याला ध्यान मंदिर. 5 मिनिट 10 मिनिट तुम्ही तुमच्या गावामध्ये बसा, काही गरज नाही.